आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. 13 महिन्यांच्या चिमुकलीची निघरून हत्या, आरोपी चुलत भावाला अटक. धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी परिसरातील हृदयद्रावक घटना. धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी परिसरात 13 महिन्यांच्या चिमुकलीची निघरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपीने संतापाच्या भरात निष्पाप चिमुकलीवर हल्ला केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 302 खून अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दोष सिद्ध झाल्यास आरोपीला जन्मठेप किंवा फाशीची कठोर शिक्षा होऊ शकते. कायद्याचा धाक आणि समाजासाठी इशारा. अशा अमानवी कृत्यांना कायद्यात कोणतीही माफी नाही. निष्पाप बालकावर हात उगारणाऱ्याला न्यायालयाकडून कठोरात कठोर शिक्षा होऊ शकते. राग, संशय किंवा कौटुंबिक वाद यामुळे कायदा हातात घेणे हे गंभीर गुन्हा असून त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. कायद्याबरोबरच कर्माचाही हिशोब चुकत नाही, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. निरपराध बालकाचा जीव घेणे हे केवळ कायद्यानेच नव्हे तर नैतिकदृष्ट्याही अक्षम्य पाप मानले जाते. अशा कृत्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होते आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. तज्ज्ञांच्या मते वाद निर्माण झाल्यास समुपदेशन, कुटुंबियांची बैठक किंवा कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे हाच योग्य पर्याय आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंसाचा मार्ग स्वीकारू नये असे आवाहन करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून निष्पाप चिमुकलीला न्याय मिळावा अशी एकमुखी मागणी होत आहे. प्रशासनानेही कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, धाराशिव. मोबाईल न दिल्याच्या कारणावरून 7वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या. मोहोळ तालुक्यातील पेनूर गावातील धक्कादायक घटना, तज्ज्ञांकडून पालकांना मार्गदर्शन. मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मोबाईल फोन न दिल्याच्या कारणावरून 7वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगा काही दिवसांपासून मोबाईलसाठी हट्ट धरत होता. पालकांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे या उद्देशाने मोबाईल देण्यास नकार दिला होता, तर घरात कोणी नसताना त्याने टोकाची पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अशी घटना परत घडू नये यासाठी काय करावे, तर तज्ज्ञांच्या मते मोबाईल हा पूर्णतः बंद करण्यापेक्षा त्याचा नियंत्रित आणि मार्गदर्शित वापर अधिक परिणामकारक ठरतो. पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे, त्यांच्या भावनिक स्थितीची जाणीव ठेवणे आणि रागाऐवजी समजावून सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पालकांसाठी मार्गदर्शन. मुलांशी दररोज खुला संवाद ठेवा. मोबाईल वापरासाठी वेळेची मर्यादा ठरवा. अभ्यास, खेळ आणि कुटुंबीय वेळ यामध्ये संतुलन ठेवा. मुलांच्या वर्तनात अचानक बदल दिसल्यास समुपदेशन किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शाळा व शिक्षकांशी नियमित संपर्क ठेवा. कायदेशीर बाबी. अशा घटनांमध्ये पोलिसांकडून दुर्घटनात्मक मृत्यू म्हणून नोंद घेऊन तपास केला जातो. जर कोणाकडून मानसिक छळ, दबाव किंवा प्रवृत्त करण्याचा प्रकार आढळल्यास भारतीय दंड संहिता कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच मुलांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने शाळा व पालकांची जबाबदारी महत्वाची असून किशोर न्याय, बालकांची काळजी व संरक्षण कायदा 2015 अंतर्गत बालकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित यंत्रणांकडून चौकशी होऊ शकते. ही घटना समाजासाठी इशारा आहे. तत्कालीन कारणांवरून मुलांनी टोकाचे पाऊल उचलू नये. तसेच पालकांनीही मुलांच्या भावनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज.